जय हिंद, जय महाराष्ट्र। क्या काम है तुम्हारा? तुमका बोलो। ये सबका जो भी काम किए लोग, हम लोगों को मालूम है कि ये लोग करे हैं काम और आगे भी करेंगे काम, और इनकी बात पे हम लोग भी सहमत है कि यार वोट इनको ही देंगे। और तुम हमारे मंत्री साहब दादा गुजरता है खाली मुकादम हम उनका बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं। जितना भी काम हुआ है दादा साहब के मुकादम के जरिए हुआ है, वरना आज तक को कोई एक खिल्ला यहाँ पे नहीं गाड़ा है। जितना भी काम हुआ शिवसेना की पार्टी से हुआ है, साहब ने किए, और इंशाल्लाह जितना काम आज हुआ और आगे काम बढ़ेगा। और हम अल्लाह से दुआ करते हैं कि 21 साल चारों सीट इनकी निकल के आए और हम और जितनी भी है तीर कमान की देंगे। पूर्ण मालेगाव शहरात विकासाचा झंझावात सुरू आहे। लोकसभेच्या निवडणुका आल्या त्यावेळेस आपण रस्ते खोदलेले होते, विरोधकांनी एकच उठवलं निवडणुका आल्या म्हणून रस्ते। मग पुन्हा विधानसभाच्या निवडणुका पुन्हा आपण रस्त्याचे कामं आपले सुरूच आहे। विधानसभा आहे म्हणून रस्त्याचे कामं सुरू आहे। आता महानगरपालिका आलेली आहे, आपले कामं सुरूच आहे, पण निवडणुका आल्या म्हणून काम आहे। उद्या एखाद्या ग्रामपंचायतीचं निवडणूक असेल तरी लोक म्हणतील ग्रामपंचायतीची निवडणूक आली म्हणून काम आले। परंतु मला सांगायला अभिमान वाटतो की मागच्या 3-4 वर्षापासून कामं सुरू आहेत आणि पुढचे 3 वर्षे कामं सुरू राहतील। एवढं काम साहेबांनी केलं त्याबद्दल मी मालेगाव शहरवासियांच्या आणि प्रभागाच्या वतीने परत एकदा आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन मालेगाव शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आज माननीय बाळासाहेब ठाकरे ज्याला कलेक्टर पट्टा आपण बोलतो, या भागामध्ये मला वाटतं कालही कमीत कमी 15 ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये विकास कामांचं संपन्न झालेलं आहे। आपल्याला माहिती आहे की काल सायंकाळीचा अधिवेशन संपलं, रात्री 4 वाजता सकाळी मी मालेगावला पोचलो आणि आज दिवसभर अशाच पद्धतीचे भूमिपूजनाचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। शुद्ध पिण्याचं पाणी सगळ्या भागाला मिळायला पाहिजे। अंडरग्राऊंड ड्रेनेजचे काम आपल्याला माहिती आहे की प्रत्येक बंगल्याला प्रत्येक घराला 2-4 वर्षे झाली की त्यांचा शोष खड्डा चोकअप होतो आणि मग 5-10 हजार रुपये खर्च करून तो खड्डा परत त्या ठिकाणी शोष खड्डा आपल्याला बांधावा लागायचा आणि म्हणून अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या माध्यमातून आता कायमस्वरूपी तो प्रश्न निघालेला आहे। आता ड्रेनेजच्या माध्यमातून तो प्रश्न सुटलेला आहे। पिण्याच्या पाण्याचीही पाईपलाईन टाकून झालेली आहे आणि आता या ठिकाणी कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्याचं काम आज आपण भूमिपूजन केले आहे। मी विनंती करेन की जे काही काम होईल ते अतिशय दर्जेदार पद्धतीचं क्वालिटीमध्ये झालं पाहिजे। स्थानिक पदाधिकारी पण लक्ष ठेवतील आणि ग्रामस्थांनी पण नागरिकांनी पण त्या कामावर लक्ष ठेवावं, जेणेकरून काम अतिशय दर्जेदार पद्धतीचं झालं पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये जेवढ्या ओपन स्पेस आहेत त्या ओपन स्पेसला कंपाऊंड करणं, स्थानिक नागरिकांच्या साठी त्या जागा असतात आणि मग लहान मुलं असतील, महिला असतील, ज्येष्ठ मंडळी असेल
यांच्यासाठी सुविधा आपण त्या ओपन स्पेसवर त्या ठिकाणी करायला घेतो आहोत. आणि अशा पद्धतीने मागच्या 3 वर्षाच्या पासून संपूर्ण शहरामध्ये विकासाचा एक रथ जोमाने निघालेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. आणि मालेगाव शहरामध्ये संपूर्ण भागामध्येच अशा पद्धतीची विकास कामं प्रगतीपथावर आहेत. मला वाटतं की हे सर्व तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच हे शक्य झालेलं आहे. त्यातल्या त्यात नगर विकास विभाग हा माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे असल्यामुळे थोडा जास्तीचा निधी आपल्या मालेगावला त्यांनी दिला. त्यांचे मी आभार व्यक्त करतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मी आभार व्यक्त करतो. त्याच्यासोबतच जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून पण जास्तीत जास्त निधी आपण मालेगावला आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात विकासाची कामं आपल्या मालेगावमध्ये सुरू आहेत. मला वाटतं की कदाचित अशा पद्धतीची 50-100 कामं आपल्या मतदारसंघामध्ये शहरामध्ये जी नवीन मंजूर झाली होती त्याचा शुभारंभ अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून संपन्न होतो आहे. मी एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण आलात तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो.